आपल्यासोबत शशिकांत शिंदे सर, आज विधिमंडळाच्या पायरीवरही तुम्ही सर्व विरोधकांनी आंदोलन केलं. गळ्यामध्ये सगळं कापसाच्या गाठी होत्या, सोयाबीनला भाव देण्यात यावा अशा प्रकारची घोषणा केली. काय एकूण विधिमंडळाचं अधिवेशन, हिवाळी अधिवेशन इथं होत असताना आमची प्रामुख्याने मागणी आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांवर ज्याप्रमाणे या ठिकाणी कापसाला भाव मिळत नाही, हमी भाव मिळत नाही, तुरीला मिळत नाही, सोयाबीनला मिळत नाही, दरवेळेला अधिवेशनामध्ये हा विषय होतो. सरकारने अद्यापही त्याच्यावर कुठल्या प्रकारचं लक्ष दिलं नाही. त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी हे आंदोलन आम्ही ठेवले. भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहे चंद्रशेखर बावनकुळे, ते म्हणतायत की वेगळ्या विदर्भावरती भाजपचं काम सुरू आहे. काय तुमची भूमिका आहे? माझं म्हणणं आहे की त्यांनी आणि शासनाच्या व सरकारच्या वतीने वेगळ्या विदर्भाचा त्यांनी प्रस्ताव याच अधिवेशनात आणावा. आम्ही त्याच्यावर चर्चा करून निर्णय घेऊ. तुमची राष्ट्रवादी काँग्रेसची काय भूमिका? त्यांनी आणणार नाही. हे निवडणुकीच्या संदर्भामध्ये आता आत्महत्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी, अनेक प्रश्न आहे. सरकार त्याच्या फेल झालेला आहे. दुसरीकडे हे लक्ष वेधण्यासाठी हे सोडलेलं पिल्लू आहे. धन्यवाद, तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार शशिकांत शिंदे. मी गुणवंत दांगट, DRB न्यूज, नागपूर.